नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 11 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर आग्रही. धाराशिव, परभणी, बुलडाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर, रायगड या जागांचा समावेश. 10 लोकसभा जागा लढण्याचा अजित पवार गटाचा महायुतीच्या नेत्यांकडे प्रस्ताव. अमरावतीवरही दादा गटाचा दावा. मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती. माझ्या उमेदवारीचा कोणताच संभ्रम नव्हता. माझी उमेदवारी निश्चित. काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्त्व देणार नाही. भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका. मला असं वाटतं की माझ्या उमेदवारीचा काही संभ्रम नव्हताच पूर्वीपासून. काही लोकांनी जर संभ्रम निर्माण केला असेल तर त्या गोष्टीला काही पार्टी फार महत्त्व देणार नाही असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गटामध्ये धुसफूस. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचाच खासदार झाला पाहिजे. लोकसभेच्या बदल्यामध्ये रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार. भाजपचे माजी आमदार बाळमानेंचं वक्तव्य. 6 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्रात काही द्यावं लागलं लोकसभेच्या बदल्या तर ती द्यायला आमची सगळ्यांची योजना आहे. पण आज लोकसभा संसदेमध्ये आपल्याला काम करायचं. शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण करण्यात आली. तर हॉटेलमध्ये आमदारांकडून एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. ॲडव्होकेट असीम सरोदेंचे गंभीर आरोप. हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं. त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली? असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य. आरोपींची चौकशी झाली पाहिजे. असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया. आरोप केले की त्यांना आलेले अनुभव, त्यांच्याकडे असलेली माहिती, त्याच्या आधारे आरोप केले असतील. आरोपांमध्ये तथ्य 100% असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी असं त्याचं माझंही या ठिकाणी स्वतःचं मत आहे. प्रकाश आंबेडकरांवर मायावतींसारखा ठपका लागणार नाही. प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील. संजय राऊतांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे. आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे. आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याच्या संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. आमचं सगळ्यात पहिले ध्येय आहे महाराष्ट्र आणि देश. हा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे फ्लेक्स. उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे फ्लेक्स. नागपूरमध्ये युवा राष्ट्रीय महासंमेलनाच्या निमित्तानं नवनीत राणांची बॅनरबाजी. बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो. चिन्ह मात्र युवा स्वाभिमान पक्षाचं. संमेलनामध्ये तरुण खासदार म्हणून नवनीत राणा मार्गदर्शन करणार.